दीदीचा डान्स आहे ना, आपल्याला दीदीचा डान्स पाहायचा आहे. लगेच मग आम्ही 3 वाजता निघणार आहोत जेजुरी. वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदी असाल आणि मजेत असाल अशी अपेक्षा करते. आणि 3 दिवस झालं ट्रॅव्हलिंग करत होते. 27, 28 आणि 29 आमची कॉलेजची ट्रिप होती. त्या ट्रिपमध्ये गेले होते. आज आहे 30 तारीख, नाही सॉरी, काल 30 तारीख होती. काल सकाळी मी घरी आले एक 6-6:30च्या दरम्यान. आणि आज आहे 31 तारीख. तो आज आहे त्रिशाचा डान्स. आणि त्यानंतर अजून माझी हीच बॅग जी आहे तर ती अनपॅक झाली नाही की दुसरी बॅग मला भरावी लागणार आहे, कारण आम्ही जाणार आहोत जेजुरीला. 1 दिवसाचा गॅप होता मध्ये, त्यामध्ये पण काल त्रिशाची गॅदरिंगची तयारी वगैरे केली. आज तिचा डान्स परफॉर्मन्स आहे. तिचा डान्स परफॉर्मन्स झाला 3 वाजेपर्यंत की लगेच मग आम्ही 3 वाजता निघणार आहोत जेजुरीला जाण्यासाठी. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही जेजुरीला जाणार आहोत. मागच्या वर्षी पण जेजुरीला जेव्हा गेले होते तेव्हा मी त्याचा पण ब्लॉग तुमच्यासोबत शेअर केला होता. आणि तेव्हा मी नवीन होते, ब्लॉगिंग करत होते. आणि त्याच्याच जेजुरीच्या जत्रेच्या आसपासच मी लॉंग व्हिडिओ शेअर करायला सुरुवात केली होती. तशी शॉर्ट व्हिडिओ मी दिवाळीपासून टाकत होते. बट स्वतःला अपग्रेड करण्यासाठी मी लॉंग व्हिडिओ सुरू केले होते. ते म्हणजे जेजुरीच्या जत्रेच्या थोडंसं आधीच केले होते. त्यामुळे आय थिंक दुसरा किंवा तिसराच ब्लॉग असेल माझा जेजुरीचा. असं चला, आता याही वर्षी मला जायचं आहे जेजुरीला. आणि यावर्षी आमचं प्लॅनिंग ना जर असं वेगळं आहे. तर ते काय आहे, तर जेजुरीला आम्ही बनवणार आहोत नॉनव्हेज. म्हणजे पहिल्यांदा तर आहे आमचा घरून स्वयंपाक करून नेत असतो मी पूर्ण स्वयंपाक जो आहे नैवेद्य वगैरे तो करून दरवर्षीच घेऊन जात असतो. सोबतच देवही नेत असतो. पण यावर्षी आमचं प्लॅनिंग जरा वेगळं आहे. आम्ही तिथे टेंट टाकणार आहे. टेंटमध्ये राहणार आहेत. आणि सोबतच इथं मस्त असं चुलीवरचं नॉनव्हेज बनवणार आहेत. तिथे ज्या दिवशी पौर्णिमा असते, जत्रा, त्या दिवशी म्हणजे भरपूर लोक जे आहेत तर तिथे नॉनव्हेज बनवतात. आम्ही काही दरवर्षी बनवत नाही. आमचा नैवेद्य पूर्णाचाच आहे. बट एक मनात इच्छा किंवा मग करायची इच्छा आहे. त्यामुळे मग आम्ही ठरवलं यावर्षी आम्ही सुद्धा नॉनव्हेजचा स्वयंपाक तिथे बनवणार आहोत. त्यासाठीच आम्ही 3 दिवस तिथे राहणार आहोत. दरवर्षी आमचा स्टे फक्त 2 दिवसाचा असतो. यावर्षी असणार आहे 3 दिवसाचा. असो, आता जे काय होईल ते तर मी तुमच्यासोबत शेअर करेलच. आणि माझे ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओ जे आम्ही कोकणामध्ये फिरायला गेलो होतो, तुम्ही ते सर्व पाहिले असतील किंवा पाहिले नसतील तर चॅनलवर जा. 3 दिवसाचे व्हिडिओ जे आहेत तर ते मी शेअर केलेले आहेत. कोकणामध्ये रायगड, पाली, खोपोली, त्यानंतर श्रीवर्धन, हरिहरेश्वर. एवढी छान ट्रिप झाली की खरंच ती माझी मेमोरेबल ट्रिप होती. आणि ती माझ्यासाठी सोलो ट्रिप होती, कारण घरातून माझी बेबीसुद्धा माझ्यासोबत नव्हते, त्यामुळे माझ्यासाठी ती सोलोच होती. बट प्रत्येक गोष्टी मी तुमच्यासोबत तिथे शेअर केलेल्या आहे. प्लीज नक्की तेही व्हिडिओ बघा. आणि चला, आता मी जाते. त्रिशाच्या गॅदरिंगला जायचं आहे आणि खूप जास्त तयारी करायची आहे. घरून स्वयंपाकाचं सगळं मसाला असेल, भाज्या असतील, मसाले असतील, ताट, डिश वगैरे सगळं काही घेऊन जायचं. एक पिकअप पूर्ण सामान घेऊन जाणार आहोत, कारण 3 दिवस राहायचं आहे. चला मग आधीच जाते मी त्रिशाच्या गॅदरिंगकडे. आज तुम्हाला व्लॉगमध्ये नवीन पर्सन दिसत आहे, तर या आहेत मावशी, माझ्या सासूबाईंच्या मोठ्या बहीण. आणि या सुद्धा आमच्यासोबत जेजुरीला येणार आहेत. आणि स्पेशली या जेजुरीला जाण्यासाठी संगमनेरला आलेल्या आहेत. इथे त्रिशाचा डान्स प्रोग्राम आहे. आणि घरी आई आणि मावशींचं काम चालू आहे स्वयंपाक बनवण्याचं, कारण जाते वेळेस आम्हाला पूर्ण स्वयंपाक न्यायचा होता. त्रिशा, नाही श्री, हँडवॉश नाही करायचंय. चल श्री, दीदीचा डान्स आहे ना, आपल्याला दीदीचा डान्स पाहायचा आहे. चला लवकर, चल. अजून दीदीला गजरा लावायचा आहे. चल चल, तुला टीचरकडे बसायचंय जाऊन पटपट. लेट्स गो बेबी, फास्ट. श्री, काय करावं, कुठे पण जा, आमची मस्ती काही संपतच नाही. लेट्स गो बेबी, फास्ट. रन 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 रन. त्रिशा,
जस्ट त्रिशाचा डान्स झाला. आता आम्ही घरी जाऊन जाणार आहोत जेजुरीला. त्रिशा खूप सुंदर डान्स केला तू, सुपर. चल आता जायचं आपल्याला घरी. 27 तारखेपासून माझं काही नाही तर काही बॅक टू बॅक शेड्यूल लागलेलंच आहे 5 फेब्रुवारीपर्यंत आणि 6 फेब्रुवारीला माझा तसा बड्डे आहे. आता 27 जानेवारीला मी गेले होते ट्रिपला, आले 29-30च्या मॉर्निंगला मी इथे आले आणि लगेचच त्रिशाची गॅदरिंग होती, त्यामुळे मग तिची गॅदरिंगची तयारी केली. गॅदरिंगही झाली आणि गॅदरिंगच्या नंतर लगेचच आम्हाला आता निघायचं होतं जेजुरीसाठी. आणि दरवर्षी आम्ही जेजुरीला जातच असतो. मागच्या वर्षी मी तुमच्यासोबत व्लॉग शेअर केला होता आणि आजही आम्ही निघालो. फरक फक्त एवढाच आहे की दरवर्षी आम्ही आमची 4 व्हीलर घेऊन जातो असतो, तर यावेळेस आम्ही पिकअप घेऊन जात आहोत, जी आमच्या शॉपची मालाची गाडी आहे तर ती घेऊन जाणार आहोत. बिकॉज ऑफ आमच्यासोबत खूप जास्त सामान आहे. कारण यावेळेचं कारणच जरा स्पेशल आहे, कारण यावर्षी जेजुरीला आम्ही बनवणार आहोत नॉनव्हेज. आहोंची इच्छा होती की तिथे एकदा तरी आपण नॉनव्हेज बनवलं पाहिजे, त्यामुळे मग आम्ही पिकअपमध्ये सगळं काही सामान मसाले वगैरे सगळं काही घेऊन निघालो होतो. आणि आईची बहीण म्हणजे मावशीही आलेल्या होत्या वडवणच्या, त्यांची एवढी जास्त मदत झाली की असे प्रोग्राम्स वगैरे जे आहेत तर ते गावाकडे जास्त होत असतात. शेतांमध्ये नॉनव्हेज बनवणं किंवा कंदरी वगैरे खूप असे प्रोग्राम्स आहेत तर ते गावाकडे होत असतात. मग त्याचं मॅनेजमेंट मावशींना जास्त होतं, त्यामुळे मग मावशींना आम्ही बोलवून घेतलं होतं की थोडीफार मदतही होईल. आणि मग त्यांना जास्त या गोष्टींचा अनुभव आहे, सो त्यामुळे कारण भरपूर क्वांटिटीमध्ये नॉनव्हेज बनवायचं होतं, मसाला वगैरे सगळं काही प्रिपेअर झालं होतं. आणि त्यानंतर त्रिशाची गॅदरिंग झाल्यानंतर आम्ही निघालो. आता गाडीमध्ये बसली की आम्हाला काहीतरी खायला लागतं आणि जिथं जी गोष्ट फेमस आहे रस्त्यात ती असली की आम्ही ती घेतोच. तर आळेफाटा या गावामध्ये ना भेळ आहे प्रसिद्ध. आता सारखं फिरत असतात माल देण्यासाठी वगैरे, सो त्यांना आजूबाजू पुणे, नगर आणि नाशिकमध्ये कुठं काय स्पेशल भेटते सगळं त्यांना माहिती. मग ते काही दिसलं की ते लगेचच घेत असतात. मग भेळ घेतली खाली आणि संध्याकाळी 7 वाजता आम्ही जेजुरीमध्ये पोहोचलो. सगळं काही बुकिंग वगैरे आमचं 8 दिवसापूर्वी झालेलं होतं. आल्यानंतर आम्ही रूमवर आलो. आता लगेच तर आम्ही दर्शनासाठी जाऊ शकत नव्हतो. गड चढण्याची आमच्यामध्ये कॅपॅसिटी होती, कारण आम्ही सकाळपासून प्रवास केलेला होता. मग आम्ही संध्याकाळी फक्त आरामच केला. दुसऱ्या दिवशी सकाळी छान असे देव वगैरे, जेजुरीला जेव्हा आपण येत असतो तेव्हा घरचे देव भेटवायला आणावे लागतात देवाला, तर ते सगळे देव वगैरे आम्ही घेऊन आलो होतो. आता देवांची पूजा वगैरे करून सकाळी जायचं होतं गड चढण्यासाठी, दर्शन घेण्यासाठी. आणि खरं सांगू ना, जेजुरीला जाण्याचं एक काहीतरी उत्साह खरंच वेगळा असतो. आणि दरवर्षी ना जेजुरीला आल्यानंतर येल्लो किंवा ऑरेंज साडी तर मी नेसतच असते. चला मग आता ही साडी मी आज नेसली होती आणि आता आम्हाला जायची गड चढण्यासाठी आणि मी जाते दर्शनासाठी. आणि आता व्हिडिओ इथेच थांबवण्याची वेळ आलेली आहे. व्हिडिओ मी तर संपवते, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल आधी सबस्क्राईब करा. आणि चला मग भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय, टेक केअर.